छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण आज 40 वर्षाच्या प्रतीक्षा आणि संघर्षानंतर होतंय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 1.5 कोटी रुपयाचा निधी आपण सगळ्या त्या भीमसैनिकांना सुपूर्द करणार आहोत ज्यांनी त्यासाठी लढा उभा केलेला। आपला तालुका, आपलं शहर हे सर्वांना बरोबर घेऊन या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमच्या परीने जे काही करू शकू ते करत आहोत। आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आलेले आहेत, त्यामध्ये अनेक माजी आमदार असतील, माननीय कांबळे साहेब असतील, माननीय कारडे साहेब असतील, माननीय मुरकुडे साहेब असतील, सर्व लोकप्रतिनिधी, माननीय खासदार लोखंडे साहेब देखील आलेले आहेत। तर अनेक असे मान्यवर, हा 40 वर्षाचा संघर्ष आहे। हे एकटं माझं श्रेय नाही, एकटं आज कोणी विद्यमान सत्तेत आहे त्याचं श्रेय नाही। 40 वर्षापूर्वी जर हा लढा सुरू झाला नसता तर आज महाराजांचा पुतळा इथं उभा राहिला नसता। आणि म्हणून ज्या 40 वर्षामध्ये श्रीरामपूरच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने, मग तो खासदार असो, आमदार असो, नगराध्यक्ष असो, नगरसेवक असो, सगळ्या शिवप्रेमी संघटना, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहेत, कारण की हा दिवस त्यांच्यामुळे आलेला। तर आपण या कार्यक्रमामध्ये एकदा पुतळ्याचं उद्घाटन सुरू केल्यानंतर सगळी आतिषबाजी या पुतळ्याच्या पाठीमागून होणार आहे। त्यामुळे जेव्हा पुतळ्याचा हा पडदा खाली पडेल तेव्हा तुमचे सगळे कॅमेरा चालू ठेवून 1 मिनिटाची ही आतिषबाजी होतो ना भविष्य, अशी श्रीरामपूरने कधी पाहिली नसेल। अशा प्रकारचं नियोजन आम्ही आज आमच्या आराध्य दैवताच्या स्वागतासाठी केलेलं आहे। तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण त्याचा आनंद घ्याल। एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा सुरू करत आहोत।
ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।